दिल्ली कॅपिटल्सने के राहुलला दिला धोका। दिल्ली कॅपिटल्सने 2025 IPL साठी केली कॅप्टन्सीची घोषणा। के राहुलला लखनौ सुपर जायंट्सने रिलीज केले आणि यावर्षी के राहुलला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केली। तर सर्वांना अशी आशा होती की के राहुलला दिल्ली कॅपिटल्स कॅप्टन करेल, परंतु दिल्ली कॅपिटल्सनेही के राहुलला धोका दिलेला आहे। आधीच लखनौ सुपर जायंट्सकडून के राहुलला धोका भेटलेला आहे। लखनौ सुपर जायंट्सच्या मालक संजीव गोयंका यांनी मागील वर्षी भर मैदानात त्याच्यासोबत गैरवर्तन केले आणि त्याला 2025च्या IPL साठी टीममधून रिलीज करण्यात आले आणि तो ऑक्शनमध्ये आला। तर 14 करोडमध्ये दिल्ली कॅपिटल्सने के राहुलला आपल्या संघामध्ये घेतले, परंतु दिल्ली कॅपिटल्सने के राहुलला कॅप्टन न बनवता त्यांनी अक्षर पटेल या खेळाडूला कॅप्टन बनवले आहे। तर के राहुल सोबत दिल्लीनेही धोका केलेला आहे। तर के राहुलने पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या 3 टीमचे नेतृत्व केले आहे, परंतु के राहुलला वगळून दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल याला कॅप्टन्सीची धुरा सांभाळण्यास दिली आहे। तर दिल्ली कॅपिटल्सनेही के राहुल सोबत धोका केलेला आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, अक्षर पटेलला कॅप्टन करणे हा दिल्ली कॅपिटल्सचा योग्य निर्णय आहे का? आपणास काय वाटतं पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला।